माझे मित्र सुदेशजी मयेकर, राजनजी फाळके, व्यासपीठावर उपस्थित असलेले राजनजी शेटे साहेब, राजेश्वरीताई शेटे, कौशल्या शेटे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या स्मितलताई पावसकर, सगळ्यांची नावं मी घेत नाही, सर्व सुजाताताई साळवी, आणि हे सगळे आपले मतदार आहेत आणि आपले सगळे हितचिंतक आहेत की रत्नागिरीकरांना कायम ह्या समोरच्या लोकांनी आशीर्वाद दिलेले आहेत. आणि ह्याचं सर्व श्रेय जातं आमचे राजनजी शेटे, स्मितल पावसकर. या निवडणुकीचं महत्त्व आणि उमेदवाराबद्दल सांगितलं. उपस्थित मान्यवरांना मी एवढंच सांगू इच्छितो, एक तर तुम्हा सर्वांना भेटून आमच्या उदयजींनी जी आयोजित सभा केली त्या माध्यमातून तुम्ही सर्व आलात, उपस्थित राहिलात. तुमच्यासमोर मला बोलता येत आहे, तुमची भेट झाली, याचा मला एक आनंद आहे आणि याचं श्रेय मागील 10 वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत. मागील 10 वर्ष 2014च्या निवडणुकीनंतर ते पंतप्रधान झाले. गेल्या 10 वर्षात त्यांनी या देशात केलेले काम, देशाचं नाव जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात त्यांनी नेलं. 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळेला भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबरवर. आज 10 वर्षानंतर भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या नंबरवर आहे. आणि मोदी साहेबांनी आता सांगितलंय की 2030 साली भारत आपला 3रा नंबरवर असेल. अमेरिका, चायना आणि भारत ही प्रगती, देशाचं नाव आज जगात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.